नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी ने। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगांवकर जी को। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठान् पूर्णेन्दुसुन्दरमहादरविन्दनेत्रान् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। यप्रवरजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण। सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण। बद्रीनारायण नारायण नारायण बद्रीनारायण नारायण नारायण। श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण। गोपाल कृष्ण भगवान की, शुकाचार्य जी महाराज की, सद्गुरुदेव भगवान की, वेदव्यास भगवान की, सरस्वती माता की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भगवती परांबा सरस्वती मातेच्या पवित्र उगमस्थानाच्या स्थानी भगवती परांबा शारदा मातेच्या या पवित्र मंदिराच्या देवस्थानच्या या पवित्र परिसरात भारताचं अंतिम गाव असलेल्या माणा गावात भगवान बद्रीनाथाच्या श्रीचरणी
पंढरीश पांडुरंग भगवंताच्या कृपेने, माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने आणि ज्ञान महर्षी परमपूजनीय आदरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सरांच्या संकल्पातून, भगवंताने त्यांना दिलेल्या सामर्थ्यातून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य ज्ञान विज्ञान सरस्वती मातेच्या मंदिराचा दिव्य सोहळा आणि त्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आज प्रथम दिन, प्रारंभाचा दिवस. सत्कार्यासाठी, श्रेष्ठ कार्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते. एक लागतो संकल्प, दुसरं लागतं सामर्थ्य आणि तिसरी लागते भगवत कृपा. ज्ञान विज्ञान पर आधारित कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद. देहे बुद्धि सोडून द्यावी, फिर से एक बार आप सबका स्वागत है विश्व शांति दर्शन चैनल पर. संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में आप देख रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगांवकर जी को. बहुतों के पास तो संकल्प होता भी है मगर सामर्थ्य नहीं होता. हम चाहते हैं कि कुछ अच्छा कार्य करें, कुछ अच्छा कार्य हमसे हो जाए, संपन्न करें, मगर कर नहीं सकते क्योंकि हमारे पास वह बल नहीं होता, सामर्थ्य नहीं होता. बहुतों के पास सामर्थ्य होता है मगर अच्छा संकल्प नहीं होता. यजुर्वेद में कहा गया, तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. हे मेरे मन, तो अच्छा संकल्प कर ले. संकल्प ही नहीं होता. धनी लोग बहुत है, मानी लोग बहुत है, कितनों के पास बहुत धन है मगर अच्छा संकल्प नहीं, कुछ अच्छा कार्य करे यह भाव ही मन में नहीं आता. कुछ लोगों के पास संकल्प भी है, सामर्थ्य भी है, फिर भी उनसे कोई अच्छा कार्य नहीं हो पाता क्योंकि भगवान की कृपा कम पड़ जाती है. मगर यहाँ तीनों भी हमें नजर आते हैं. संकल्प ही आहे, सामर्थ्य ही आहे, भगवंताची कृपा ही आहे. आणि आज इथे उपस्थित तुम्हा सर्वांचं साहेबांच्या प्रती आणि त्यांच्या कार्याच्या प्रती प्रेमही आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की या त्रिवेणी संगमामध्ये हा दिव्य भागवत कथेचा प्रवाह सरस्वती मातेच्या तटावर, बद्रीनाथाच्या या पवित्र परिसरामध्ये, वेदव्यासांच्या साधनास्थलीच्या ठिकाणी आणि भगवान बादरायण वेदव्यास त्यांनी तप केलेली ही तपस्थली, हाच तो बद्री आश्रम आणि हाच तो परिसर. ही हजारो लाखो योग्यांची तपोभूमी आहे. कदाचित माऊली ज्ञानोबाराज सुद्धा काही काळ या तपोभूमीमध्ये तप करूनच पुढे गेलेत. ज्ञानेश्वरी ते कोवी आहे, हिमवंतु दोष खाय, म्हणजे हिमालयाच्या ठिकाणी आल्यावर अनेक पाप नष्ट होतात, पण फार सहन करावं लागतं, फार कष्ट सोसावे लागतात. मग विचार हा पडतो की ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, मग 16च्या अगोदर ज्ञानोबाराय इकडे कधी आले होते. पण हा विचार करताना ज्ञानोबारायांच्या पूर्व इतिहासाकडे पाहिलं पाहिजे, कारण हे एका जन्माचं कार्य नव्हतं. मागा बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. आणि बाळछंदात मागा 22 जन्माचा उल्लेख ज्ञानोबाराय करतात. त्याच्यामुळे कोणत्या तरी एका जन्मामध्ये ज्ञानोबाराय स्वतः इथे येऊन तप करून गेले, तेव्हाच हिमवंतु दोष खाय असं म्हणता येतं. ही ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची सुद्धा तपस्थली आहे. जन्म जन्मांतराचा अंतर असेल निश्चितपणे. दुसरी महत्वाची गोष्ट श्रीमद भागवत कथा. भागवत काय आहे? 18 पुराणांपैकी एक पुराण. बाकीच्या पुराणांना पुराण ही संज्ञा आहे, मात्र श्रीमद भागवताला महापुराण ही संज्ञा आहे. श्रीमद भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम. जे ब्रह्मज्ञानी, ब्रह्मविद वरिष्ठ सत्पुरुष आहेत त्यांना अत्यंत प्रिय असलेले हे पुराण आहे. बाकीच्या पुराणांना 5 लक्षणं आहेत, पण श्रीमद भागवताला 10 लक्षणं आहेत.
भागवत महापुराणाचे दशलक्षण आहेत. आपण ओघामध्ये पुढे कथेमध्ये आपण तो विषय चिंतनात घेणार आहोत. सर्ग प्रतिसर्ग, पोषण, उती, निरोध, मुक्ती, आश्रय, ईशानु कथा, या 10 लक्षणांचा अंतर्भाव ज्या पुराणात आहे ते महापुराण आहे. वेदव्यास हे 18 पुराणांचे कर्ते आहेत. 18 पुराणानाम करता सत्यवती सुतः. व्यास शब्दाचा सामान्य अर्थ होतो विस्तार, पण व्यास शब्दाचा वास्तविक अर्थ आहे व्याप्यते येन ज्ञानेन स इति व्यासः. ज्ञानाने संपूर्ण सृष्टीला ज्यांनी व्यापले किंवा सृष्टीमध्ये व्याप्त असलेल्या ज्ञानाचं प्राकट्य ज्यांनी केलं त्यांचं नाव वेदव्यास आहे. आणि अशा या वेदव्यास महर्षीचे हे श्रीमद भागवत महापुराण आहे. आज या भागवत महापुराणाचा प्रारंभ आपण करतोय. श्रीमद भागवताच्या श्रवणाने अनेक पापांचा नाश होतो, बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश होतो, भक्तीचा उदय हृदयामध्ये होतो. भागवत हे भक्तीचं शास्त्र असलं तरीही भागवतामध्ये ज्ञान आणि वैराग्य यांचा समन्वय साध्य केलेला आहे. भागवतासारखा श्रेष्ठ ग्रंथ पुराणांमध्ये नाही. 18 पुराणांची संख्या 18च का याचे अनेक कारण सांगता येतील, पण ती पुराण कोणती आहेत ते अगोदर ऐका. मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, ब्रह्मांड पुराण, वामन पुराण, विष्णु पुराण, वराह पुराण, वायु पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्नि पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण आणि गरुड पुराण. हे पुराणांचे 18 नाव आहेत. 18 आणि या 18ही पुराणांचे कर्ता हे भगवान वेदव्यास आहेत. 18 पुराणांची मिळून श्लोक संख्या 4 लक्ष आहे. भागवताची श्लोक संख्या 18,000 आहे. स्कंध 12 आहेत. अध्याय 335 आहेत. आणि या 335 अध्यायांमध्ये 18,000 श्लोकांमध्ये 12 स्कंदामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आपल्या अंतःकरणात जागृत होईल अशा प्रकारचा भक्ती उदयाचा, ज्ञान वैराग्याच्या जागृतीचा श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. आज फक्त भागवताचा अल्प परिचय तुम्हाला देणं आवश्यक आहे. उम्मीद है ऐसे ही कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर. ऐसे ही भक्तिपूर्ण कार्यक्रमों के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन. नमस्कार.